नमस्ते, वेलकम बॅक टू ईगल ट्रेडर्स. ट्रेडिंग व्ह्यू वापरताना कसं वापरायचं, ट्रेडिंग व्ह्यू वापरत असताना कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत, बरोबर, ते आपण आज पाहणार आहोत. आता सर्च करणार आहे गुगलला आल्याच्या नंतर ट्रेडिंग व्ह्यू. ओके, ट्रेडिंग व्ह्यू ओपन झाल्याच्या नंतर सिंपल इथं चार्ट आहे, आपण त्याच्यावरती क्लिक करू शकतो आणि चार्ट मधून ओपन केलं की आपल्याला एक अशी वेबसाईट आतमध्ये ओपन झालेली बघायला मिळेल. ओके, त्याच्यामध्ये आपण हे समोर बघतोय हा बँक निफ्टीचा चार्ट आहे, त्याच्यामध्ये वॉटरमार्क दिसतोय आपल्याला बँक निफ्टी असं लिहिलेलं आहे. ओके, म्हणजे हा बँक निफ्टीचा चार्ट आहे आणि हे रेड आणि ग्रीन कलरचे दिसत आहेत ते आपल्या कॅन्डल आहे. ओके, तर जे नवीन आहेत किंवा ज्यांना पूर्णपणे माहित नाही तर कॅन्डल काय असते किंवा कॅन्डलचे प्रकार काय आहेत हे पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे. तुम्ही टेक्निकल मध्ये काम करताय तर ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. असे बेसिक व्हिडिओ किंवा आणि बरीच माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती शेअर करत असतो. मित्रांनो, आपण ट्रेडिंग व्ह्यू ओपन केलं. ट्रेडिंग व्ह्यू ओपन केल्याच्या नंतर सगळ्यात महत्त्वाच्या ह्या ज्या कॅन्डल दिसत आहेत त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर डिफरंट टाईपमध्ये कॅन्डल क्रिएट झालेत. ओके, इथं जर वरती आपण नावाच्या शेजारी जर बघितलं इथं तर काय दिसतंय आपल्याला बँक निफ्टी असं दिसतंय. ओके, आपण हे जर चेंज केलं आणि त्याच्या जागी जर आपण सपोज निफ्टी असं हे केलं, टाईप केलं तर आपल्याला निफ्टी इंडेक्स असं मिळून जाणार आहे. ओके, ह्याच्यामध्ये सर्चला आल्यावर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे इथं ऑप्शन दिसत आहेत. स्टॉक्स आहेत, फंड्स आहेत, फ्युचर आहे, फॉरेक्स आहे, क्रिप्टो, इंडायसेस, बॉन्ड, इकॉनॉमी आणि ऑप्शन. ओके, आपण सिंपल फक्त एक चेंज करून बघूयात निफ्टी. आपण ज्यावेळेस आता इथे निफ्टी ओपन केला तर आपल्याला दिसतंय काय, निफ्टी आणि 3 दिसतंय, बरोबर. आता हे 3 दिसतंय म्हणजे नक्की काय दिसतंय, निफ्टी 50चा हा इंडेक्स आहे. हे 3 दिसतंय म्हणजे नक्की काय, तर इथं आपल्याला टाइम फ्रेम बघायला मिळतो. ह्या ज्या कॅन्डल आहेत त्यांचा टाइम फ्रेम असतो आपल्याला. ओके, तर आपण इथं टाइम फ्रेम जर चेंज केला, 5 मिनिटाची कॅन्डल जर आपण पकडली तर आपल्याला इथं 5 बघायला मिळेल. ओके, आपण इथं टाइम फ्रेम आपण 15 मिनिट केलं तर आणखी कॅन्डल आपल्याला कमी झालेल्या बघायला मिळेल. ओके, म्हणजे थोडक्यात ज्यावेळेस आपण काम करतो जसं जसं मोठ्या टाइम फ्रेमचे आपण कॅन्डल घेतो तर नंबर ऑफ कॅन्डल्स आपल्याला कमी कमी होत गेलेल्या बघायला मिळतात, बरोबर. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला काम करायचंय तर आपण काय करत असतो, 5 मिनिट, 15 मिनिट आणि 3 मिनिटाचे कॅन्डल इंट्राडे साठी यूज करत असतो. सपोज आपल्याला जर मोठ्या टाइम फ्रेमला चार्ट बघायचा आहे तर आपण इथं काय करू शकतो, डाऊन साईडला वन डे दिसतोय आपल्याला. वन डे एक दिवसाची एक कॅन्डल पूर्णपणे आपल्याला तिथं झालेले व्यवहार त्याच्यामधले बघायला मिळतात. ओके, जसं वन डेचे पाहतोय तसेच आपल्याला 1 वीक आणि 1 मंथच्या सुद्धा कॅन्डल बघायला मिळतात. ओके, तुम्ही तिथं लॉग इन करून त्या पेजवरती जाऊन स्वतः चेक करू शकता. आता सपोज आपल्याला प्रत्येक वेळेस लागणार आहेत काय तर 3 मिनिटं, 5 मिनिटं आणि 15 मिनिटाची कॅन्डल, तर आपण तिथं फेवरेट करून ठेवू शकतो त्यांना. ओके, आपण 5 मिनिटाची कॅन्डल फेवरेट केली आणि रिसेट चार्ट करूयात. सिंपल क्लिक केलं तर आपल्याला काय दिसतंय, 5 मिनिटाचे कॅन्डल पूर्णपणे चार्टवरती बघायला मिळतात. ओके, आता हे झालं टाइम फ्रेम. त्याच्या शेजारी जर आपण पाहिलं तर तिथं चार्टचे वेगवेगळे प्रकार आहेत. आपण इथं क्लिक करूयात. आपण काही थोडेसे फेवरेट करून ठेवलेत, आपण थोडंसं चेंज करूयात. आता इथं लाईन वरती क्लिक करूयात. आपण जसंही कॅन्डल होत्या त्याच्याऐवजी आपण बघितलं तर पूर्णपणे लाईन आली, परंतु ह्याच्यामध्ये काय होतं, कॅन्डलचे ओपन क्लोज वगैरे बाकीच्या गोष्टी आपल्याला बघायला मिळत नाहीत. म्हणजे सिंपल चार्टच्या ऐवजी आपण इथं काय करू शकतो, लाईन चार्टच्या ऐवजी आपण कॅन्डल स्टिक वापरू शकतो. ओके, कॅन्डल स्टिक मध्ये आपल्याला रिअल व्हॉल्यूम बघायला मिळतो. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला चार्ट पॅटर्न बघायला मिळतात. आपण त्याच्यानंतर पाहतो हॅकेनॅशी. असे वेगवेगळे चार्ट पॅटर्नचे प्रकार आहे. ओके, तर सगळ्यात महत्वाचा आपण जे वापरतो तो कॅन्डल चार्ट पॅटर्न वापरतो. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला रिअल व्हॉल्यूम, कॅन्डलचे ओपन क्लोज आणि स्पाइक ज्या बसलेल्या आहेत त्या आपल्याला बघायला मिळतात. आपण पाहिलं सुरुवातीला टाइम, त्याच्यानंतर इथं पाहिलं चार्टचा प्रकार, त्याच्यानंतर नेम कसं चेंज करायचं हे एक आपण पाहिलं. त्याच्या शेजारी आपल्याला इथे इंडिकेटर बघायला मिळतात. ओके, आपण इथं सर्च मध्ये आलो आणि टेक्निकल मध्ये आलो तर आपल्याला इथे इंडिकेटर बघायला मिळतात. इंडिकेटर म्हणजे काय असतं किंवा कसे वापरले जातात आपण त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकला असेल आणि जरी नसेल तरी आपण व्हिडिओ त्याचा अपलोड करूया. ओके, इथं आपल्याला इंडिकेटर बघायला मिळतात. इंडिकेटर म्हणजे काय, आपल्याला मार्केट इंडिकेट सांगतात ते की बाबा समथिंग ह्या लेवलला जाऊ शकतं, पण पूर्णपणे आपण त्याच्यावरती काम करत नाही. ओके, त्याच्यानंतर त्याच्या शेजारी आहेत स्ट्रॅटर्जी, जे कोणी बनवून ठेवले असतील, बरोबर, आपण ते यूज करून चेक करू शकतो. त्याच्या शेजारी आहेत आपल्याला पॅटर्न. आपण इथं जर आपण चेक केलं तर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे इथं पॅटर्न बघायला मिळतात. ओके, कॅन्डलचे प्रकार असतील किंवा बाकीचे जे पॅटर्न असतील ते आपल्याला पूर्णपणे इथं बघायला मिळतात. सपोज आपण इथं इंडिकेटर वरती जर क्लिक केलं आणि इथं RSI वरती जर क्लिक केलं, आपण इंडिकेटर मध्ये आलोय. ओके, आणि तिथं आपण क्लिक करतोय RSI, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स.
आता प्रत्येक इंडिकेटरचं काम हे वेगवेगळे आहे. आपण RSI क्लिक केलं तर इथं लाईन आपल्याला बघायला मिळाल्या, बरोबर. याच्यामध्ये ओव्हरबॉट असेल, ओव्हरसोल्ड असेल, डायव्हर्जन असतील, अशा वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतात. आता ते इंडिकेटर लागलाय कुठं, तर आपण इथं क्लिक करतोय, बरोबर. ह्या इथं आपल्याला इंडिकेटर दिसतोय. आता सपोज आपल्याला इंडिकेटर डिलीट करायचंय, तर आपल्याला इथं डिलीटचं बटन येत आहे, आपण तिथं डिलीट करू शकतो किंवा इथून आपल्याला इंडिकेटर डिलीट करता येतो. आता त्याच्यानंतर इंडिकेटरच्या नंतर जर आपण थोडंसं पुढे गेलो तर आपण इथं बघितलं तर आपल्याला दिसतं इथं लेआउट सेटअप. आता आपल्याला जो हा सिंगल चार्ट दिसतोय, आपल्याला डबल पाहिजे असेल तर आपण डबल घेऊ शकतो, परंतु त्याच्यासाठी सबस्क्रिप्शन असणं गरजेचं असतं ट्रेडिंग व्ह्यूचं. ओके. किंवा जर समजा तुम्ही ॲपस्टॉक वापरताय तर ॲपस्टॉक मध्ये जर तुम्ही ह्याला जॉईन केलं, म्हणजे ॲपस्टॉक मधून जाऊन जर ट्रेडिंग व्यू ओपन केलं, तर तुम्हाला तिथं फ्री ऑफ कॉस्ट मल्टिपल चार्ट बघायला मिळतील. ओके. आणि तुम्हाला जर ॲपस्टॉकचं अकाउंट काढायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक दिली, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही ॲपस्टॉकचं अकाउंट काढू शकता आणि दिलेल्या नंबरला मेसेज करा. आता सपोज हा चार्ट आहे आणि ह्या चार्टचा आपल्याला आहे असा फोटो फोटो क्रिएट करायचा आहे, तर आपण इथं जर साईटला पाहिलं तर आपल्याला इथं, ओके, आपण जर इथं पाहिलं तर डाउनलोड इमेज आपल्याला दिसते, त्याच्यानंतर कॉपी इमेज दिसते. आपण कॉपी करून कुठेही पेस्ट करू शकतो ऍज इट इज. हा जसं दिसतंय चार्ट वरती, बरोबर ना, हा आहे असं पूर्णपणे चार्ट आणि टाइम फ्रेम आपल्याला तिथं कॉपी झालेली बघायला मिळते. आपण डाउनलोड केलं तर हा पूर्णपणे डाउनलोड मध्ये आहे असं आपल्याला चार्ट डाउनलोड मध्ये बघायला मिळतो. ओके. त्याच्यामध्ये पूर्णपणे आपण जे काय मेलवरती लॉग इन घेतलंय ते मेलचं लॉग इन, त्याच्यानंतर लेवल आणि प्राइस आणि त्याच्यानंतर टाइम फ्रेम, आपल्याला ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये बघायला मिळतात. आता त्याच्यानंतर आपण पुढे जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला एक फुल स्क्रीनचं बटन आहे. आपण ह्याच्यावरती क्लिक केलं तर आपली जी स्क्रीन असणार आहे ती फुल स्क्रीन होणार आहे आणि एस्केपचं बटन जर प्रेस केलं तर आपल्याला छोटी स्क्रीन बघायला मिळणार आहे. हे झाले वरचे आपण जे काही पॉईंट आहेत ते आपण चेक केले. ओके. त्याच्याच नंतर इथं अलर्ट एक ऑप्शन आहे. अलर्ट म्हणजे काय, जर सपोज एखाद्या आपल्याला जर निफ्टीवरती किंवा बँक निफ्टीवरती किंवा सपोज एखादा स्टॉक आहे आणि आपल्याला जर असं वाटलं की बाबा ह्या लेवलच्या वरती गेल्यावर आपण काय करू शकतो, तिथं त्याला बेल लावू शकतो किंवा आपल्याला अलर्ट मिळाला पाहिजे, तर आपण काय करतो, सुरुवातीला तिथे एक लाईन घेतो. लाईन वरती क्लिक केल्याच्या नंतर इथं अलर्ट येतो. ठीक आहे. ऍड अलर्ट असतं. मग ऍड अलर्टच्या नंतर आपल्याला तिथं आतमध्ये माहिती भरावी लागते, बरोबर. कंडिशन काय असते आपली, प्राइस मध्ये क्रॉसिंगच्या वर गेल्याच्या नंतर आपल्याला काय झालं पाहिजे, इंडिकेट मिळालं पाहिजे. मग क्रॉसिंग अप करणार आपण. त्याच्यानंतर ट्रिगर असतं ओनली वन्स. आणि त्याच्यानंतर तुम्ही इथं काय करू शकता, मेसेज टाकू शकता की बाबा तुम्हाला काय मेसेज आला पाहिजे. जो तुम्ही मेल आयडी रजिस्ट्रेशन केलाय त्या मेल आयडी वरती सुद्धा तुम्हाला मेल मिळून जातो. आपण जर सपोज इथं क्रिएट केला तर इथं आपल्याला अलर्ट लागलेला दिसतोय, बरोबर. म्हणजे ज्या पण कधी वेळेस निफ्टी ह्या लेवलला क्रॉस करणार आहे तर तुमच्या जीमेल वरती तुम्हाला क्रॉस झालेला मेल आपल्याला लगेच तिथं बघायला मिळणार आहे. म्हणजे जशी निफ्टी इथं लेवल क्रॉस करणार आहे तर आपल्याला जीमेल वरती लगेच मेसेज येणार आहे. म्हणजे अशा काही बऱ्याच काही गोष्टी याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आता इथं जर उभ्या बाजूला जर आपण चेक करायला आलो, इथं पाहिलं तर कर्सर आहे, त्याच्यानंतर डॉट एरो आणि इरेजर मध्ये आलो आणि आपण जर समजा चेक करतोय, आता इथं जर आपण व्हर्टिकल साईडला जर बघितलं डाव्या बाजूला तर ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतोय क्रॉस, डॉट एरो आणि इरेजर आणि मॅजिक, बरोबर. आता सगळ्यात महत्वाचं आपल्याला लागणाऱ्या गोष्टी काय असतात, तुम्ही ट्रेडिंग करताय किंवा ट्रेडिंग करायचंय तर सगळ्यात महत्वाचं असतं त्याच्यामध्ये लाईन आपल्याला खूप महत्वाचं काम करतात. त्याच्यामध्ये सपोर्ट, रेजिस्टन्स असेल, बरोबर. त्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल लाईन असतात, व्हर्टिकल लाईन असतात. आपण इथं सेकंड ऑप्शनला क्लिक करूयात. त्याच्यामध्ये ज्या ज्या काय आपल्याला गोष्टी लागणार आहेत आपण त्याला पहिल्यांदा फेवरेट करून घेऊयात. ओके. मला लागणार आहे एक ट्रेंड लाईन, त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल लाईन, हॉरिझॉन्टल रे, अशा काही गोष्टी आपण फेवरेट केल्यात. ओके. त्याच्यामध्ये ह्या जर गोष्टी आपण पाहिल्या तर आपण इथं पाहतोय तर आपल्याला दिसतंय काय याच्यामध्ये आपण काही गोष्टी फेवरेट केल्या. आता ह्या लाईन वरती जर क्लिक केलं आणि बॉटमला इथं सिलेक्ट केलं तर एक लाईन आडवी आपल्याला तयार झालेली इथं बघायला मिळते, बरोबर. आणखी मला असं वाटलं की दुसरी एखादी लाईन क्रिएट करायची, आपण तिथं सिलेक्ट करून खाली ड्रॉ करू शकतो, बरोबर. म्हणजे काय झालं सगळ्यात महत्वाचं की आपल्याला इथं ज्या सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपण वापरतो त्याच्यासाठी लागणाऱ्या ह्या ज्या लाईन्स आहेत आपल्याला इथं 2 नंबरच्या ऑप्शन मध्ये बघायला मिळतात. ओके. ह्या झाल्या हॉरिझॉन्टल. सपोज आपल्याला असं वाटलं की मार्केट एक स्लो, जर असं आपल्याला वाटलं की मार्केट बाबा डाऊन साईडला चाललंय तर आपण काय करू शकतो, एक ट्रेंड लाईन ड्रॉ करू शकतो. तिथं आपण काय घेतलं, ट्रेंड लाईन घेतली, बरोबर. ट्रेंड लाईन ड्रॉ करू शकतो आपण तिथं. पहिला पॉईंट आपण पकडून 360 डिग्री मध्ये त्याला आपण रोटेट करू शकतो. ओके. आपण डाऊन साईडला इथं रोटेट केला. आपल्याला असं वाटलं की ह्याच्यामध्ये याला थिकनेस चेंज करायची, आपण थिकनेस चेंज करू शकतो. आपल्याला कलर चेंज करायचा आहे, आपण कलर चेंज करू शकतो याच्यामध्ये. त्याच्यानंतर जर आपल्याला लाईन डॉटेड पाहिजे असेल, लाईन डॉटेड ठेवू शकतो आपण. म्हणजे अशा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये चेंजेस आपल्याला करता येतात. ओके. हे झालं आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स साठी आपण लाईन वापरतो. त्याच्यानंतर थोडंसं खाली आलो.
खाली आल्याच्या नंतर तुम्हाला जर काही प्रिडिक्शन लावायचे असतील, लॉंग पोझिशन असेल, शॉर्ट पोझिशन असेल, तर आपण ह्या प्रिडिक्शन इथं लावू शकतो. सपोज आपल्याला एक अंदाज आहे की बाबा मार्केट इथून वर जाणार आहे, तर आपण काय करू शकतो, इथं प्रिडिक्शन आहेत, आपण प्रिडिक्शनला काय करूयात, फेवरेट करून घेऊयात, लॉंग पोझिशन आणि शॉर्ट पोझिशन. ह्याच्यामध्ये लॉंग पोझिशन घेतलं आपण, सपोज असं वाटलं की आपल्याला मार्केट ह्या लेवलच्या वर जर निघालं तर मार्केटमध्ये मुवमेंट येईल, आपण काय करू शकतो, इथं लॉंग पोझिशन क्रिएट करून ठेवू शकतो. आता लॉंग पोझिशनला क्रिएट केल्यावर इथं आपण कलर चेंज करू शकतो त्याच्यामध्ये. ओके, अप साईडला आपण ग्रीन कलर घेऊयात आणि डाऊन साईडला आपण रेड कलर घेऊयात. ओके, म्हणजे ज्यावेळेस आपण मार्केटला कुठं प्रिडिक्शन करणार आहे, तर त्या कंडिशन मध्ये आपल्याला अप साईडला आपल्याला जे काही टार्गेट असणार आहे त्या बाजूला आपण ग्रीन हे ठेवू शकतो आणि डाऊन साईडला रेड कलर ठेवू शकतो. मग जेणेकरून आपल्याला ज्यावेळेस काम करायचंय, तर काम करत असताना आपण प्रिडिक्शन आपण तिथं लावून ठेवू शकतो. सपोज आपल्याला असं वाटलं की ह्या लेवल ब्रेक झाल्यावर मार्केट खाली येऊ शकतं. ओके, XYZ ही लेवल आहे आणि जर ब्रेक झाले तर खाली येऊ शकतं, तर आपण इथं डाऊन साईडला प्रेडिक्ट करून ठेवू शकतो. त्याच्यामध्ये तुम्हाला स्टॉप लॉसची लेवल असेल आणि टार्गेटची लेवल असेल, हे दोन्ही लेवल तिथं लावता येतील. ओके, जर तुम्हाला स्टडी करायचा आहे किंवा मार्केटमध्ये अनालिसिस करायचे, प्रॅक्टिस करायचे, तर अशा गोष्टी तुम्ही तिथं वापरू शकता. ओके, हे झाले प्रेडिक्शन. त्याच्यानंतर डाऊन साईडला जर खाली आलो तर ब्रश आहे आणि याच्यामध्ये लागणारा सगळ्यात महत्वाचा ऑप्शन म्हणजे रेक्टँगल. ओके, जिथं सपोर्ट एका लेवलवरती आपल्याला मिळत नाही, तिथं आपल्याला काय लागतात, मल्टिपल लेवल असतात. मग आपण तिथं काय करतो, रेक्टँगल वापरतो. बरोबर, आपण काय केलं, रेक्टँगल चूज केला, मग सिलेक्ट केला, त्याच्यानंतर एक कोपरा पकडला आणि आपण सेकंड 360 डिग्री मध्ये ते जिथं पाहिजे तिथं आपण ड्रॉ करून ठेवू शकतो. ओके, आणि सपोज असं वाटलं की आपल्याला ह्याला मूव्ह करायचं, त्याच्यावरती क्लिक करून सिंपल तुम्ही त्याला मूव्ह करू शकता. बरोबर, तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही त्याच्यामध्ये चेंजेस करू शकता. ओके, तुम्हाला याच्यावरती क्लिक जर केलं आपण, त्याच्यावरती क्लिक केल्यावर आपण कलरही चेंज करू शकतो. ओके, जो पाहिजे तो आपण तिथं कलर घेऊ शकतो. बरोबर, आता सपोज आपल्याला काय टेक्स्ट करायचंय, तर इथं आपल्याला सिंपल दिलेलं आहे त्याच्यामध्ये. बरोबर, ओके, टेक्स्ट दिलंय, आपल्याला जे काय पाहिजे ते आपण तिथं टाईप करू शकतो. तुम्हाला जर काय टायपिंग करायचं असेल तर तुम्ही तिथं टायपिंग करू शकता. मी इथं ईगल टाईप केलंय. ओके, तुम्हाला जे काय पाहिजे तिथं तुम्ही लेवल एखादी टाईप करून ठेवू शकता, क्रॉस अबव असेल, क्रॉस बिलो असेल, जे काय असेल समथिंग तुम्ही तिथं लेवल टाईप करू शकता. म्हणजे आपण व्हर्टिकल मध्ये काय केलं, लाईन चेक केल्या, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्रेडिक्शन चेक केले. ओके, म्हणजे लागणाऱ्या आपल्याला गोष्टी त्या प्रेडिक्शन आपण चेक केल्या. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर याच्यामध्ये काय चेक केलं, आपण रेक्टँगल हा चेक केला. ओके, त्याच्यानंतर आपण जर खाली आलो तर इथं मेजर पट्टी दिसते, आज स्टॉक मध्ये किती मुवमेंट झाली. ओके, स्टॉक किती लेवलनी वरती गेलाय हे जर आपल्याला चेक करायचं असेल तर आपल्याला मेजर पट्टी. सपोज सकाळची जर पहिली कॅन्डल आपण चेक करायला गेलो, तर अशा पद्धतीने आपण चेक केली तर आपल्याला तिथं दिसतंय पर्सेंटेज मध्ये आणि आपल्या रुपयामध्ये. म्हणजे मार्केट 0.43% अपसाईडची पहिली कॅन्डल गेली, म्हणजे 104 रुपयाची मुवमेंट आपल्याला पहिल्यांदा तिथं बघायला मिळाली. म्हणजे हे जर आपण मेजर पट्टी घेतली तर दिवसभराचं मार्केटचं ट्रॅव्हल काढलं तर आपल्याला अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन चेक करता येतं. ओके, त्याच्यानंतर म्हणजे थोडक्यात हे झालं आपल्याला मेजर पट्टी. बरोबर, हे सगळ्यात महत्वाच्या असणाऱ्या गोष्टी आहेत. ह्याच प्रेडिक्शन बॉक्समध्ये आतमध्ये आलो तर आपल्याला प्राइस रेंज आणि डेट रेंज बघायला मिळते. ओके, ह्याच्यामध्ये खास करून आपण डेट रेंज वापरतो. ओके, डेट रेंज मध्ये जर आपण पाहायला गेलो तर इथं क्लिक करून आपण इथपर्यंत आज जिथं क्लोज झालं तिथं क्लिक करणार आहे, तर आपण काम किती वेळ केलंय हे सगळ्यात महत्वाचं आपल्याला इथं दाखवतं, 6 hours 10 minutes. ओके, तर सगळ्यात महत्वाचं आहे की ज्यावेळेस आपण वन डेला काम करू, ओके, वन डे मध्ये काम करू, तर आपल्याला महत्वाचं असतं की सपोज ह्या लेवल पासून मार्केट इथपर्यंत किती दिवस गेले, तर आपण अशा पद्धतीने 170 दिवस गेले आपण याच्यामध्ये चेक करू शकतो. ओके, आता हे सर्व झाल्या गोष्टी आपण इथं काय केलं, जेवढे फेवरेट केले आपल्याला इथं बघायला मिळते. बरोबर, आता त्याच्याच खाली डाऊन साईडला आलो आणि आपण इथं क्लिक केलं तर आपण काय करू शकतो, तिथं हाईड ड्रॉइंग. ओके, हाईड ड्रॉइंग केलं तर पूर्णपणे ड्रॉइंग हाईड होतील आपली. बरोबर, हाईड इंडिकेटर केलं तर जे काही इंडिकेटर चालू असतील ते इंडिकेटर होतील, किंवा हाईड ऑल करायचं असेल तर पूर्णपणे आपण त्याला हाईड करू शकतो. ओके, म्हणजे थोडक्यात ज्यावेळेस आपण काम करतोय तर हे काम करत असताना आपल्याला हे ट्रेडिंग व्ह्यू कसं वापरायचं हे सगळ्यात महत्वाचं असतं. ते आज आपण पाहिले. आपण इथं लाईन चार्ट पाहिले, त्याच्यानंतर प्रिडिक्शन पाहिले, डेट पाहिले, त्याच्यानंतर रेक्टँगल पाहिलं, त्याच्यानंतर टेक्स्ट पाहिले, त्याच्यानंतर मेजर टूल्स कसं वापरायचं हे आपण पाहिलं, आणि त्याच्यानंतर हाईड हाईड आणि अनहाईडचा हा ऑप्शन आहे आपण तो एक पाहिला. आता ह्याच्यामध्ये जर आपण पुढे गेलो, पुढे आल्याच्या नंतर जर आपण पाहिलं तर इकडच्या बाजूला आपल्याला वॉच लिस्ट दिसते. बरोबर, वॉच लिस्ट म्हणजे काय, एखादा नवीन शेअर्स तुम्हाला पाहिजे असेल आणि तुम्ही याच्यामध्ये त्याला ऍड करू शकता. ओके, तर सपोज मी इथं क्लिक केलं आणि इथं जर सर्च केलं टाटा,
ओके. आता टाटा टाकलं तर टाटाचे सर्व शेअर्स येतील बरोबर. आपण टाटा मोटर्सला इथं वॉच लिस्टला ऍड करूया. ओके. तर हे नाव आपल्याकडे इथं वॉच लिस्टला सेव्ह होतं, म्हणजे तुम्ही वॉच लिस्ट सुद्धा इथं क्रिएट करू शकता. आहे असं त्याला थोडंसं वरती घेऊयात आपण. हा ऑप्शन थोडासा वरती घेतला तर आपल्याला इथं टाटा मोटरची पूर्ण डिटेल बघायला मिळते. डे वाईज रेंज असेल, त्याच्यानंतर 52 वीकची रेंज असेल किंवा बाकीच्या थोड्याशा काही बेसिकली फंडामेंटली गोष्टी असतात त्या आपल्याला इथं बघायला मिळतात. ओके. म्हणजे अशा पद्धतीने आपण बेसिकली ट्रेडिंग व्ह्यू वापरू शकतो. आणखी काही तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. आपण त्याचा नक्की व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवरती अपलोड करूया. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.